महाराज यांचा 339वा पालखी प्रस्थान सोहळा आज पार पडला। संध्याकाळी 5:30च्या सुमारास पालखी पहिल्या मुक्कामी म्हणजेच इनामदार वाड्यात पोहोचली। हजारोंच्या संख्येनं वारकरी देहूत सकाळपासूनच भक्तिरसात रंगून गेले होते। टाळ मृदंगांचा गजर आणि ज्ञानबा तुकारामाचा गजर यामुळे सारा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। वारकऱ्यांच्या या उत्साहात नुकत्याच राज्यसभेच्या खासदार झालेल्या सुनेत्रा पवार देखील सहभागी झाल्या आणि वारकऱ्यांसोबत त्यांनीही फेर धरला। तर आपण हे दृश्य बघतोय संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा। संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि आता पंढरीच्या वाटेकडे विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या भेटीसाठी निघाले। आबालवृद्ध या सगळ्या सोहळ्यामध्ये रंगून जातात। थोरपण बालपण याची कुठलीही सीमा या सोहळ्यात राहत नाही। आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 339वा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला व आज पालखी त्यांच्या आजोळी इनामदार वाड्या आज इथे पालखी मुक्कामी असणार आहे व इथून पुढचा पालखीचा प्रवास हा पंढरपूरकडे असणार आहे। अगदी भक्तिरसात तल्लीन होऊन वारकरी आज प्रस्थान सोहळ्यात भजन कीर्तन व भक्तिरसात नाचतानाचं चित्र देखील तुम्ही पाहू शकता की दर्शनासाठी आज इनामदार वाड्यात प्रचंड मोठी लाईन लागलेली आहे। आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडून थोडीशी इनामदार वाड्याबद्दल माहिती जाणून घेऊ। माऊली, काय सांगाल, इनामदार वाड्याचं महत्त्व काय आहे? हे महाराजाचं आजोळ घर असल्यामुळं प्रस्थान सोहळा झाल्यानंतर पादुका इथून येतात, इथून नंतर मग मुख्य मंदिरात जातात। म्हणजे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं आजोळ आहे असं माऊलींचं सांगणं आहे आणि आजोळा घरी आज पालखी मुक्कामी असते व इथून पुढचा पालखीचा प्रवास हा पंढरपूरला असतो। तुम्ही पाहू शकता की वारकरी अगदी उत्साहात पांढऱ्या भगवा अशा म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतानाचं चित्र देखील तुम्हाला दिसत आहेत। वारकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय। शेतकरी वर्गांचं सांगणं असं आहे की पेरणी वगैरे झालेली आहे, पावसाचं देवाच्या कृपाने चांगलं चाललेलं आहे। माऊली, कुठून आलात तुम्ही? आम्ही इंदापूर तालुका। अच्छा, इंदापूर तालुका। बाजरी मका सगळं आमचं झालंय। ही बाजरी मका आणि दुसरं काय पावसाची लागण आहे, पाऊस जोरात झालेला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग देखील आज म्हणजे या पालखी सोहळ्यात देखील आलेल्याचं चित्र दिसत आहे। अगदी आनंदाचं व भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा आज इनामदार वाड्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन जितू वाघमारेसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, देहू।